एक जणाचा छाती इतकाला गहू आला होता. गहू इतीत ठुशी पडली होती. ओंबी किती कांद्याच्या पातीसारखा गहू होता. दोन्हीकून दोन चुलत भाऊ होते. बार काही नाही का? दोन्हीकून शेते कोणाच्या? एका पाहुण्यानं इकडल्या चुलत भावाला विचारलं, बाबा दाजी म्हणला हे गहू बरं आहे म्हणला. होईक आहे होईक. वट्टाच किंवा म्हणला ह्याच्या घरात माल मावत नाही. दिसायले म्हणला. काहीच नाही. तांबुरा नाही पडला तर मला विचारा म्हणला. काय म्हणला हे चुलत भाऊ इकडला? तांबुरा. आता दुसरा इकडल्या चुलत भावाला तेच भाऊ पाहुणा तिकडे जाऊन म्हणला, दाजी काय गहू आहे? आमच्या भावाचा आहे म्हणला. सख्या चुलत भावाचा आहे. 10 वर्ष राशनचे गहू खाल्लेत म्हणलं याला. लेकीच्या लग्नामुळे घालणीत आलं. काय देवानं दिलंय म्हणलं. ह्याचा वट्टा बघितलं की म्हणला मलाच इकडं समाधान वाटायला. ह्याच्या घरात माल मावू नये म्हणला. इतका माल व्हावा. त्यानं लोकांचे लई साल घातलेली, बेजारी झालेली त्याची. राशनच्या गव्हावर दिवस काढलेली, कोपनच्या गव्हावर. काय गहू आलाय म्हणला. असा आनंद झालाय म्हणला मला. बस मला वाटायला आमच्या शेतात गहू आल्यासारखा. म्हणले तुमचा कोण आहे? आमचा चुलत भाऊच आहे. सक्का चुलत भाऊ. म्हणलं लोक आहेत का काय? याचा हा गहू बघून मला आनंद मावण. इकडला चुलत भाऊ म्हणला, इकडला चुलत भाऊ म्हणला तांबुरा पडल्याशिवाय राहत नाही. इकडला चुलत भाऊ म्हणला त्याचा आनंद नाही. कोणचा आनंद झाला? माझा आनंद झाला. दोन्ही पैकी कोण मळक आहे कोण निर्मळ आहे? राजवीर इकडचं काय म्हणलं? तांबुरा पडल्याशिवाय राहत नाही. मळक आहे का निर्मळ आहे? मळक आहे. अहो घरात माल मावू नये म्हणला. सक्का चुलत भाऊ आहे. मळक आहे का निर्मळ आहे? या दोन्ही पैकी आपण कोण आहे? हे थोडं पेट खाले. या दोन्ही पैकी कोण्या पार्टीत आपलं ऍडमिशन आहे तपासा. ज्या दिवशी तुम्हाला शेजाऱ्याचं बरं वाटेल त्या दिवशी तुम्ही निर्मळ झाले म्हणून समजा. बरं वाटतं का इमानदारी सांगा बरं? तुमचे 3 बोरं कोरडे गेलेत आणि शेजाऱ्याच्या बोरला 60 फुटावर मुसांडा लागलाय. बोरचं मशीनच मध्ये जाईन. तुम्हाला कसं वाटायलंय? टाकता का धोंडा त्याच्या बोरमध्ये? अरे इतके मळक्या मनाचे माणसं कसं देव चोरीन आपलं चित्त. विठाला विठाला कसं वाटतंय? आपल्या अंगावर 1,500ची साडी आहे आणि शेजारी बसलेली माणूस बाई 2,500ची साडी नेसून बसली. कसं वाटायले? काड्याची डबी आणून देऊ का? काड्याची डबी हातात लावता का? काडी तिला. ही भाषा आहे. इकडल्या बाईला म्हणाल तिच्या नशिबाने मिळाले नेसू दे ना. तू का म्हणून अंग व्हाली आगाची. नेसू दे तिच्या नशिबानं. नाही नाही, आपल्याला जोपर्यंत दुसऱ्याचं देखवत नाही तोपर्यंत आपलं परमार्थात ऍडमिशन नाही. लक्षात ठेव. बाहेरून पाठिंबा आहे. कहा गेले तू कहा बी नाही, क्या लाये तू कुछ बी नाही. आपण निर्मळ नाहीतच मळके आहेत आपण. विठाला विठाला. ज्या दिवशी आपलं अंतःकरण निर्मळ होईल त्या दिवशी आपल्याला लोकांची प्रगती देखवल. ज्या दिवशी लोकांची प्रगती बघून तुम्हाला आनंद वाटेल त्या दिवशी तुम्ही निर्मळ झाला. लोकांची प्रगती बघितली तुम्हाला दुःख वाटेल. पुढीलाचा घात इच्छितसे, पुढीलाचा घात इच्छितसे, स्वहित पुढीलाचा घात इच्छितसे. आपल्याला लोकांचं नुकसान झालं की आपल्याला बरं वाटते.
लोकांचं चांगलं झालं आपल्याला दुःख होतं. लोकाची धवळारे देखोनी मनोहरे असती आपुली तनारे मोडावी केवी. ही जळवृत्तीचं प्रमाण वाढल्यामुळे लक्षात येतं की आपलं अंतकरण जळकं आहे, म्हणजे याचा अर्थ मळकं आहे. ज्या दिवशी आपण जळाले नाही कोणावर, त्या दिवशी समजायचं आपण निर्मळ झालो. कोणी जर सांगितलं एखाद्या आपल्याला वार्ता, त्याच्यातून आपण बोलतो कसं, त्याच्यावर आपण समजतो कसे. तुम्हाला काही माहित झालं का नाही म्हणले, काय फलाण्याला 5 मुलीच्या पाठीवर मुलगा झाला, वा चांगलं झालं गाड्या, येल मांडवाला गेला, आनंद झाला, असं ज्या दिवशी तुमच्या मुखात निघालं त्या दिवशी तुम्ही निर्मळ आहे. त्याला मुलगा झाला, हो नाही ना दुसरं कोणी, त्याला झाला. छत्तगडे म्हणला संधी गेली का, याचं म्हणणं 5 मुलीच्या पाठीवर जर याला मुलगा नाही झाला, प्रत्येक मुलीच्या लग्नाला ह्याला 10-10 लाख रुपये कर्ज होतं, आणि याचं एक एकर का होईना पण मी हाणल्याशिवाय राहत. म्हणजे ह्या विचाराचे लोक जास्त असल्यामुळे हे जे चित्त देवाला कशी आवडते. गवळणी सद्विचारी होत्या, गवळणी निर्मळ होत्या, आणि म्हणून निर्मळ असल्यामुळं त्यांचं चित्त भगवंतानी चोरलं, आणि म्हणून त्यांनी ती शिकायत गवळणीनं तुकोबारायाकडे केली, ती अभंगाच्या हरी रे माझे हरी रे हरी रे माझे हरी रे हरी रे माझे असं हरी रे हरी रे माझे हरी रे हरी रे माझे वाजवा एकदा. कसं आहे, स्पिनर सुद्धा एक पहिल्या बॉलवर विकेट घेऊ शकतो. त्याचं काय असं नाही, फास्टर विकेट घेतली आहे ना, कालच्या मॅच मध्ये स्पिनरने विकेट घेतली. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्रही न खाती सर्पतया. अंतकरण शुद्ध झालं हे कळतंय कशावरून? त्याचा काय एक्सरे आहे का? त्याचा एकच एक्सरे आहे, त्याच्या जीवनामध्ये शत्रुत्वच नाही. 2 आपल्या जिल्ह्याच्या जवळचे प्रसंग आहेत. आपल्या गावाच्या जवळ फार 100-150 किलोमीटरच्या अंतरचे आहेत. इकडे परळी 100 किलोमीटर असेल, आणि इकडे जिंतूर किती किलोमीटर? 50. या 150 किलोमीटर मध्ये 1-2 प्रसंग सांगतो. परळीला एक जगमित्र नागा नावाचे संत आहेत. परळीच्या पोलीस स्टेशनच्या बाजूला महाराष्ट्र शासनाने 2 कोटी रुपयाचं त्यांचं मंदिर बांधलेलं आहे. मुस्लिम राजवट होती. त्या मुस्लिम राजवटीमध्ये त्या काळातल्या राजांनी त्यांची परीक्षा घेतली. माझ्या मुलाचं लग्न आहे म्हणे, आणि माझ्या मुलाच्या लग्नामध्ये लोक नवरदेव परण्या काढतात घोड्यावर बसून, पण माझ्या मुलाचं जे हे निघणार आहे त्याला काय म्हणतात, नाही ते मुस्लिम समाजाचं बारात जी माझ्या मुलाची निघणार आहे, वो बारात में हम शेर चाहते, शेर. काय पाहिजे आम्हाला? वाघ पाहिजे, वाघ. ते महाराज म्हणले मी वाघ आणतो. आता वाघाचा सप्ताह आणल्यावर वाघ नाही सप्ताच वाघाचा, वाघ कसा येत? आणतो म्हणले महाराज वाघ. ते राजाची आज्ञा.
मग हे जगमित्र नागा महाराज संत होते. यांची तपश्चर्या जी होती ती वाघाच्या गुहेत एक वाघीण वेलेली होती. वाघिणीचे पिले ह्याच्या अंगावर खेळायचे कुत्रीच्या पिल्यासारखे आणि त्या वाघिणीला टेकन देऊन ते जप करायचे. लहानपणापासून त्या तपश्चर्या केलेली काय हरकत नाही म्हणले. मग तिची पिली मोठाली झालेली आहेत. यांची बारात ज्या दिवशी निघणार होती त्या दिवशी हे जगमित्र नागा महाराज सायंकाळी हळदीच्या दिवशी 4-5 वाजता पाहुणे रावणे आलेली त्यानं उपरनं आपलं त्या वाघाच्या गळ्यात घातलं. चल म्हणले जरा गावात नेऊन चला म्हणा. ते वाघ बी हळूहळू कुत्र धरून आणल्यासारखं आणलं ते उपरण्यात. त्याचे बाराती आले होते ना मोठे मोठे सगळे बाराती असे मंडपात बसलेले. त्यांनी वाघ आणला. वाघ आणल्यावर कोणीतरी सांगितलं हो शेर लाया. शेर लावा म्हणल्यावर जे तिथं बसलेले होते का नाही जे धोत्र धरून बराती लागले पळायला. जे काही होते ते सगळे लोक जाऊन त्या राजाला सांगू लागले तुम्ही ज्यांना वाघ आणायला लावला त्यांनी खरंच वाघ आणलाय. राजा बाहेर आला आणि राजानं पाहिलं तर राजा एकच वाक्य छोडो मत. राजाचं काय वाक्य छोडो मत. ते म्हणजे छोड नाही पकड के रखा. महाराज आपका हो दुल्हा कहाँ है. दुल्हा बोले क्या करना है. वो दूल्हे को बिठाने के लिए लाया है ना. आप बोले थे कि दुल्हा वरून बघावं लागला. वरून बघू लागला कुठून महाडीहून. अबू मेरे को शादी नहीं करनी. दुल्हा वरून म्हणाला अबू मेरे को शादी नहीं करनी. आणि ह्या आपूचा एकच धामा छोडो मत. महाराज म्हणले तुम्ही आणा म्हणून आणला मी कशाला आणतो म्हणले. हे गावात आणायचं आहे का म्हणले. नहीं नहीं जाओ लेके जाओ. हमको जो चार पाना था हमने पा लिया. जाओ जाओ. महाराजानं जे धरलं ते वाघाचं पिल्लू वापस नेलं. त्या गुहेत सोडलं. आता वापस येऊ नको म्हणले मी जाऊन येतो. महाराज तीपर्यंत जे घोडं नवरदेवाला आणलं होतं त्या घोड्यावर त्या मुस्लिमाच्या राजानं जगमित्र नागा महाराजाची मिरवणूक काढली पूर्ण गावामध्ये. आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं कोण्याही समाजाचा जरी मनुष्य असेल त्यांनी जगमित्र नागा महाराजाच्या चरणी नतमस्तक व्हायला पाहिजे. तो राजा दररोज त्यांच्या दर्शनाला जायचा. जगमित्र नागा महाराज ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीला हजर होते. समाधी प्रकरण पहा त्याच्यामध्ये जगमित्र नागा महाराजाचा उल्लेख महादेव महाराज. एवढे फार मोठे महात्मे ज्ञानोबरायाचा सहवास लाभलेले. त्या महात्म्याचं मोठेपण परळीच्या राजानं सिद्ध करून दाखवलं की सामान्य महात्मे नाही ते. यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे. वाघाजवळ जरी गेले तर वाघही यांना काही करत नाही. म्हणून त्यांचं नाव नुसतं नागा महाराज होतं. त्या राजांना नाव दिलं जगमित्र नागा महाराज. विठाला विठाला. आपल्या इथं 50 किलोमीटरवर पाचलेगावकर महाराज त्यांच्यासोबत एक साप राहायचा. त्याचं नाव होतं भुजंगा. आपले महाराज भेटायला गेले दर्शनाला. दर्शनाला महाराज गेले की त्या सापाला पाचलेगावकर महाराजांना गळ्यातून काढलं. महाराजाच्या मांडीवर ठेवलं. हळून तो साप महाराजाच्या इथून असा गेला ना असा मागून महादेवासारखा महादेवाच्या अंग गळ्यात कसा असा आला. मोठ्या महाराजाच्या समोरून अशा 2-2 जिभा काढू लागला. महाराज एक नाही दोन नाही स्तब्ध शांत बसलेले घाबरले नाहीत काही नाही. आणि त्यावेळेस पाचलेगावकर महाराज त्या सापाला म्हणू लागले भुजंगा ते भाजलेलं गाडगं तुला भेट नाही चल इकडे वापस घेतला पाचलेगावकर महाराजांनी तो साप. तो नेहमी एकच साप होता त्यांच्यासोबत असं नाही. त्यांच्यासोबत कुठेही जरी गेलं तर कुठलाही साप त्यांच्याजवळ गेला तर त्यांना काहीही करत नव्हता. ही पाचलेगावकराचं मोठेपण आहे. त्यांचं चित्त शुद्ध होतं. विठाला विठाला. अंतकरण निर्मळ झालंय का तुमचं. अंतकरण सुचिरभूत झालंय का. तुम्हाला भीतीच नाही. मग जनमित्र होई सकळाचा अशुभ न बोलावे वाचा. संग न धरावा दुर्जनाचा करी संताचा सायास. अंतकरण शुद्ध होणं गरजेचं आहे. विठाला विठाला. आपलं अंतकरण का चोरीला गेलं नाही याच्यावर बोलतोय मी. गवळणीचंच अंतकरण चोरीला का गेलं. गवळणीचंच अंतकरण भगवंताला का आवडलं
कारण मी पहिल्यापासून एकच गोष्ट ह्याला बोलायलो. ह्याचं नाव काय? नाव काय? राजवीर. राजवीर. मी तुम्हाला पहिल्यापासून बोलायलो कोणती गोष्ट चोरीला जाते? चांगली. आपलं अंतकरण अजून चित्त चोरीला गेलं नाही याचा अर्थ कसं आहे? आपलं मली नाही. बसलेले माणसं म्हणतील आमच्याच गावात आलास आणि आम्हालाच मळक म्हणालास. अरे मग ह्या सगळं मळक येत रे बापा. आपण काही निर्मळ नाही. बसलेली माणसं म्हणतील महाराज कशावरून म्हणाल तुम्ही आम्हाला निर्मळ? निर्मळ नाहीत कशावरून म्हणाल? मी म्हणा ना, तुमचं तुम्ही अंतकरण तपासून पहा. आपण निर्मळ आहात का आपण मलिन आहात कसं कळतंय? तुम्हाला परीक्षा सांगतो. भजन करा. विठाला विठाला